श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत सार अध्याय 3 बाळ श्रीपादाचा वर्धापन दिन। श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षाच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी आजोळी श्री बापनाचार्युलू यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे। याप्रमाणे बाळ श्रीपादाच्या दुसऱ्या वर्षीच्या जन्मदिनानिमित्त ते सर्व आजोळी गेले होते। आजोबा श्रीपादांना मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते। अशा प्रकारे त्यांनी पूर्वीसुद्धा अनेक वेळा श्रीपादाचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रत्येक वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याचा तेजस्वितेचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहू शकले नव्हते। परंतु आज असे घडले नाही। बापनाचार्युलूंना श्रीपादांच्या तळपायावर शंख चक्र आदी चिन्हाचे दर्शन झाले। बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचे अवतार आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्हे पुरेशी होती। आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले। हा बालक श्री दत्तात्रेयाचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला। या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले। ते बाळ श्रीपादाच्या गालावर पडले आणि सूर्याचा कोवळा किरणात मोत्याप्रमाणे चमकू लागले। आजोबांनी ते आपल्या उत्तरीयाने हळूवारपणे टिपले। यावेळी बालक श्रीपाद आजोबास म्हणाले, आजोबा, तुम्ही सौरमंडळातून शक्तिपात करून जी शक्ती श्रीशैल्यास्थित मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षून घेतली होती, त्याचवेळी ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर आणि पादगयास्थित असलेला स्वयंभू दत्तात्रेयांचे ठाईसुद्धा आकर्षित झाली होती। श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, प्राणीमात्रातून जी अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्या प्रति शुभस्पंदनाचे प्रसारण होते। हे माझ्या संकल्पानुसारच घडते। गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे, त्यामुळे त्यांच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते। बालक श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, मी केवळ 16 वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन, त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करीन। माझा यानंतरचा अवतार नरसिंह सरस्वती या रूपात असेल। हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप नित्य सत्यरूप असे राहील। नरसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपवून श्रीशैलाजवळ असलेल्या कर्दळी वनात 300 वर्ष तपस्या करीन। यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर सध्याचे अक्कलकोट या स्थानी प्रकट होईल। या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईल। केवळ 2 वर्षाच्या बालकांच्या मुखातून निघालेले हे वक्तव्य ऐकून आजोबा बापनाचार्युलू अत्यंत आनंदित झाले। तसेच त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत। बाळ श्रीपादाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।